मराठी उद्योजकांचा क्लब असणारा सॅटर्डे क्लबचं एक कलारंग म्हणून कार्यक्रम आहे आणि कलारंग कार्यक्रमांच्या वेळेस या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल उपलब्ध आहेत. ते स्टॉल आणि प्रोडक्ट उत्पादन आणि सेवा त्यांची आहे त्याच्याविषयी मी माहिती घेणार आहे. प्रत्येक स्टॉलवर मी माहिती घेणार आहे. तर प्रेक्षकांनी हे नक्की आवर्जून पाहावं की आपले मराठी जे उद्योजक आहेत, महाराष्ट्रातले उद्योजक जे आहेत, त्यांच्यासाठी सॅटर्डे क्लब कशा पद्धतीने त्यांना सक्षम करण्यासाठी कशा पद्धतीने विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतात आणि कोणकोणती उत्पादनं आपल्या मराठी उद्योजकांची असतात, तर हे आपण पाहावं. आता मी आहे या ठिकाणी मला दिसतंय की ग्रीन एपिक्युअर म्हणून एक स्टॉल आहे. तर त्यांची उत्पादनं कोणकोणती आहेत, त्यांचं काय आहे एक्झॅक्टली यूएसपी, त्यांचं स्पेशालिटी काय आहे त्यांच्या उत्पादनाचे आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, हे ग्रीन एपिक्युअर मला थोडंसं इकडे तुमचे प्रोडक्ट बघितल्यावर मला जरा वाटतंय की थोडंसं आपण बोलतो ना की नॅचरल असतील प्रोडक्ट असतील, तर एक्झॅक्टली तुमच्या प्रोडक्ट विषयी माहिती द्या. पहिली तुमची माहिती द्या तुमच्याविषयी आणि प्रोडक्ट विषयी नंतर आपण माहिती. आमचं नेरूळ चॅप्टर्स आहे, रोहन ताकवडे म्हणून नेरूळ चॅप्टरचे आहेत म्हणून आमचं ऑर्गॅनिकचं सर्व आहे. ऑर्गॅनिक मध्ये आपलं घी वगैरे आहे, जॅगरी आहे, ऑइल वगैरे आहे, पिंक सॉल्ट आहे. आपलं घी वगैरे सर्वात बेस्ट आहे सर आणि विदाऊट केमिकल आहे. म्हणजे कसं आजकालच्या ह्याच्यामध्ये लोक केमिकल फ्री खाणं पाहिजे, त्याच्यासाठी हे आपलं ऑर्गॅनिक व्यवस्था आहेत. आणि आपल्याकडे मिलेनियम पार्क आहे, ते हावरी आपला ऍड्रेस आहे, तिथे तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता सर. मॅडम, मला सांगा, आजच्या तारखेला लोक आर्टिफिशियल कडे जास्त जातात किंवा नॅचरल कडे, ऑर्गॅनिक कडे जास्त जात नाही. मग तुमचे जे उत्पादन आहे, तुमची उत्पादनं वापरल्याचा फायदा काय होईल असं? कारण की खूप जण ऑर्गॅनिक विकतात, कारण की आपण कोविड मध्ये सुद्धा पाहिलं की लोक ऑर्गॅनिक कडे वळाले आहेत, नॅचरल उत्पादनाकडे वळाले. मग आर्टिफिशियल आणि म्हणजे प्रिझर्वेटिव्ह विरहित जर उत्पादनं तुमची आहेत का, आणि जर असतील तर त्याच्यावर स्पेशालिटी काय? सर, आपली स्पेशालिटी म्हणजे आपलं केमिकल फ्री आहे, त्याच्यामध्ये आपण काही युरिया वगैरे वापरत नाही. आपलं गोबर युक्त आहे सर्व हे प्रोडक्ट. आणि सर, जर हे वापरले तर आपण आपले डॉक्टरकडे आपले जाण्याचे जे आहे चार्जेस ते कमी होऊ शकतात. त्याच्यामध्ये कसं आपल्याकडे शरीरासाठी आपल्या हे खाण्याने आपल्या शरीरातील सर्व रोगजंतू बाहेर पडतात. माझा शेवटचा प्रश्न, तुमच्या या उत्पादनामध्ये सर्वात बेस्ट सेलिंग प्रोडक्ट कोणता आहे? सर, आपलं घी आहे. घी बेस्ट आमच्या प्रेक्षकांना दाखवता तुम्ही कोणतं घी आहे सर? हे आपलं घी आहे सर. हे आपलं जास्त प्रोडक्ट सेल होणार आहे सर. घी, जॅगरी, ऑइल वगैरे आहे. धन्यवाद मॅडम. तर अशा प्रकारे ग्रीन एपिक्युअर आपण बघितलं की ऑर्गॅनिक पद्धतीने जे काही उत्पादनं आहेत ती आपण इथं पाहिली. विविध प्रकारची उत्पादनं आहेत. यातून मी कॅमेरामॅनला सांगेल इथं कोणकोणत्या प्रकारची उत्पादनं दाखवावी, जेणेकरून कोणकोणती उत्पादनं ग्राहकांसाठी उपलब्ध असतील हे त्यांनी लोकांना कळू दे आणि ग्राहकांनाही कळू दे. पुढच्या स्टॉल मध्ये मी जाईल. इथं खूप ट्रॉफीज ठेवलेले, खूप गिफ्ट आयटम ठेवलेले आहेत. एक्झॅक्टली मॅडम, हे तुमचे गिफ्ट आयटम आहे, असं दिसतंय खूप चांगल्या प्रकारे सजवलेलं. आम्ही मोस्टली हे स्टेशनरीच्या दुकानामध्ये किंवा गिफ्ट आयटम दुकानामध्ये पाहतो. एक्झॅक्टली काय आहे, तुम्ही जरा माहिती द्या तुमच्या उत्पादनाविषयी. आपल्या कंपनीचं नाव आहे LK क्रिएशन आणि आपल्याकडे कॉर्पोरेट गिफ्टिंग मध्ये काम केलं जातं. आपल्याकडे प्रत्येक वस्तूवरती ब्रँडिंग करून किंवा त्याच्यात काही कस्टमायझेशन करून असेल तर ते केलं जातं. गिफ्ट सेट आपल्याकडे, म्हणजे आता दिवाळीसाठी गिफ्ट सेट हवे, वेलकम किट हवे असतील किंवा ट्रॉफीज वेगवेगळ्या बनवून कस्टमाइज करून हव्या असतील तर त्या मिळाल्या जातात. पेनावरती ब्रँडिंग करणं, म्हणजे लेझर कटिंग पासून ते पूर्ण आपल्याकडे लेझर मार्किंग पर्यंत सगळे हे केले जातात. आणि स्टिकरिंग पासून सगळं इन हाऊस आपलं सगळं आहे सेटअप. मॅडम, तुम्ही हे मॅन्युफॅक्चर स्वतः करता का तुम्ही कोणाकडून मागून घेतात? मॅन्युफॅक्चर स्वतःच आहे सर्व हे? काही प्रोडक्ट्स आहेत की जे मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडेच केले जातात, जसे की टी कोस्टर वगैरे आहे, ते आपल्याकडे इन हाऊस सगळं होतं. सब्लिमेशनचे पूर्ण प्रोडक्ट आपल्याकडे इन हाऊस होतात. साधारणपणे तुमचे हे प्रोडक्ट्स कोणकोणत्या क्षेत्रासाठी, म्हणजे तुमची आस्क आपण बोलतो किंवा तुमचे ग्राहक जे आहे ते कोणत्या क्षेत्रातले असतील असं तुम्हाला वाटतं, त्यांना जे करून त्यांना तुम्ही अपील कराल? आपल्याकडे सगळ्या क्षेत्रातून असतात, म्हणजे एज्युकेशन क्षेत्रामधून असतात, कॉर्पोरेट मधून असतात, तसेच आपल्याकडे पॉलिटिक्स मधून असतात. सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं प्रोडक्ट जातं. मॅडम, तुमचं बेस्ट सेलिंग प्रोडक्ट इथे तर सर्व प्रत्येक बेस्ट सेलिंग असेल असं वाटतं मला, तर बेस्ट सेलिंग प्रोडक्ट तरी काय असेल तुमचा सर्वांमध्ये? ट्रॉफीज जास्त, ट्रॉफीज कस्टमाइज ट्रॉफीज मध्ये आपण जास्त केलं जातं. या अशा ट्रॉफीज आहेत आपल्या, त्या कस्टमाइज केलेल्या आहेत. त्याच्यावरती ब्रँडिंग वगैरे करून तुमचं काय असेल तो मॅटर वगैरे प्रिंट करून दिला जातो. त्याचं आपल्याकडे ट्रॉफी, मेडल्स, बॅचेस वगैरे असतात आपल्याकडे. मॅडम, इथे टी शर्ट्स पण मी बघतोय थोडे, इथं टी शर्ट्स आणि एक्झॅक्टली काय दप्तर आहे तिथं खूप, तर ते एक्झॅक्टली ते त्याचाही ठेवलेले आहेत. ब्रँडिंग ज्या वेलकम किट असतं एखादं, त्याच्यामध्ये आपण बॅग वगैरे देतो.
ऑफिसच्या ब्रँडिंगसाठी. तर हे टी शर्ट्स वगैरे आहे त्याच्यावरती पण आपण ब्रँडिंग वगैरे करून देतो सगळ्या प्रकारचं. दोन्ही प्रकारच्या ब्रँडिंग होतात त्याच्यावरती. तर अशा प्रकारे जर तुम्हाला ब्रँडिंग गिफ्टिंग कोणती गोष्टी हवी असतील तर तुम्ही LK क्रिएशनला संपर्क जरूर साधावा. मॅडम तुम्हाला संपर्क साधा असेल तर कसा करावा? संपर्क नंबर असेल तुमचा, काय ऍड्रेस आहे का? आहे ना, आपली वेबसाईट आहे lkcreation.co.in, त्याच्यावरती. धन्यवाद मॅडम. तर आता गिफ्टिंग झाल्यानंतर अजून एक महिलांसाठी खास आपण बोलू शकतो की विशेष उत्पादन बोलू शकतो किंवा पेहराव आपण बोलू शकतो. इथं साडी आहेत सर, पैठणी साडी दिसते मला, विविध प्रकारच्या साड्या दिसतात. एक्झॅक्टली काय तुमचं काय प्रोडक्ट आहे? प्रोडक्ट दिसतो मला, समजा साड्या आहेत पण साड्यामध्ये पण खूप व्हरायटी असतात. तर तुमच्याकडून का लोकांनी साड्या घ्याव्यात? तर आमची स्पेशालिटी वेगळी की आमच्याकडे साड्याचं प्रत्येक व्हरायटी म्हणजे जसं तुम्ही बोला बनारसी आहे, पैठणी आहे, कांजीवरम साडी आहे, प्रत्येक प्रकार त्यात पण व्हरायटी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जी व्हरायटी आहे त्यामध्ये पण अजून वेगवेगळ्या प्रकारचे जे लो रेंज हाय रेंज सगळ्या प्रकारचे आपल्याकडे भेटत आहे. तर सध्या तरी ट्रेंडिंग मध्ये बोललं तर बघा पैठणी साडी चाललेली आहे आपली, जी मराठी शान मध्ये ती चालली होती ती पैठणी. त्यामध्ये आरी वर्क आणि कलंजली नावाने प्रसिद्ध असलेली ही साडी पैठणी झाली. त्याचबरोबर आपल्याकडे ही साऊथ कॉटन मध्ये कल्याणी म्हणून किंवा गडवाल नाव आहे, गडवाल सिल्क मध्ये ही चालते. ही ट्रेंडिंग ऑल टाइम म्हणजे कोणी कसं कधी म्हणजे वय कमी असो किंवा जास्त असो कुणीही वापरू शकतो. उत्पादन घेण्यासाठी कुठे लोकांनी यावं किंवा संपर्क साधावा? नवरात्री जे कलर लागतात 9 रंगाचे ते आपल्याकडे अवेलेबल सगळे आहे. तुम्ही 6 वारी बोला, 9 वारी बोला, 10 वारी बोला, सगळ्यामध्ये तुम्हाला भेटतील. आणि यासाठी असेल तर तुम्ही कोपरगिरी ठिकाणी सेक्टर 18 आमचं शॉप आहे, श्रीगणेश साडी सेंटर म्हणून आहे, तिथे तुम्ही भेट देऊ शकता. आता पुढचा आपण मराठी उद्योजकाचा बेस वगैरे असं साईनबोर्डचा इथे थोडं युनिक वाटतंय. आम्ही खूप वेळा पाहतो की हे साईनबोर्ड असतात सर्व ठिकाणी, पण ह्याची पण निर्मिती होते आणि त्याचा एक मराठी उद्योजक आहे निर्मिती करणारा. एक्झॅक्टली काय बिझनेस होईल सांगाल तुमच्या? आमचा बिझनेस जो आहे तो आम्ही ॲक्रेलिक LED बोर्ड, साइन बोर्ड, इनडोअर आणि आउटडोअर ऍडव्हर्टायझिंग संदर्भात सगळं ब्रँडिंगची कामं करतो. आता ही पाठीमागे बघू शकता हे ॲक्रेलिक लेटर्स आहे, LED बोर्ड जे बाहेर आउटसाइडला ऑफिसेस, मॉल्स किंवा बिल्डर्सचे जे ऑफिसेस आहेत मोठे मोठे लेटर्स ते अशा ह्याच्यात बनवतात. आणि जे इनडोअर मध्ये ते अशा प्रकारचे सनबोर्ड आणि हे विनाईल ब्रँडिंग करून केलेले असतात. आणि हे जे ते आपले नो पार्किंगचे स्टिकर आहेत जे गेटला लावतो आपण ते एक आहे. आणि अशा प्रकारचे जे रुग्णालय वगैरे आहेत त्याच्या ठिकाणी असे ॲक्रेलिकचे सायनेजेस लावतो, जे टॉयलेट्स आहेत, CCTV फुटेजचे आहेत, अशा प्रकारचे आपण सायनेजेस बनवून लावतो. एक्झॅक्टली सर, ह्या सर्व प्रोडक्ट आहे तुमचे तर किंवा तुमच्याकडे समजा कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर एक्झॅक्टली कुठे संपर्क साधायला पाहिजे लोकांनी आणि तुमचं प्रोडक्शन कुठे होतं? आमचं ऑफिस जे आहे ते शिरवणे सेक्टर 1 मध्ये आहे. आम्ही तिथे फिनिशिंग कटिंग पासून ते फिनिशिंग पर्यंत सर्व काम तिथे करतो आणि फक्त साईटवर जाऊन डायरेक्ट इन्स्टॉलेशनचं काम करतो. कॉन्टॅक्ट नंबर काय? कॉन्टॅक्ट नंबर आहे, माझा मोबाईल नंबर आहे 9324476050. धन्यवाद सर. पुढचे जे मराठी उद्योजक आहे ते हॅपी बकिंग, बरोबर? हॅपी बेकिंग, ओके. ते थोडा वेळ तुमचं ट्रेडमार्क बकिंग टाईप वाटतो, हॅपी बेकिंगचा आहे. केक्स आहे इथे, पण मी पाकिटात बघतोय केक पाकिटात का ठेवलेत? म्हणजे काही लूज मध्ये ठेवलेत तुम्ही आणि काही म्हणजे पाकिटामध्ये आहे आणि लूज मध्ये माझ्यामध्ये टेस्टिंगसाठी असावेत. म्हणजे पाकिटातून डायरेक्ट करून खायचं का कसं आहे? म्हणजे जरा तुमच्याविषयी सांगा. पहिले तुमची ओळख सांगावी आणि तुमच्या उत्पादनाविषयी याच्यानंतर सांगावी. नमस्कार, माझं नाव शीतल गोरे आणि आपल्या ब्रँडचं नाव आहे RTR, रॉ टू रेडी. आणि आपला केकचा प्रिमिक्सचा ब्रँड आहे. आपण जर पारंपरिक पद्धतीने जर केक बनवायला गेलो ना त्यासाठी वेळ भरपूर जातो, साहित्य भरपूर लागतं आणि परफेक्शन खूप आवश्यक आहे. आणि म्हणून RTRने असे केकचे प्रिमिक्सेस बनवले की त्यामध्ये फक्त तुम्हाला तेल आणि पाणी मिक्स करायचं. तुम्ही अगदी घरच्या घरी काही मिनिटांमध्ये केक बनवू शकता. इथे तुम्ही फ्लेवर्स बघू शकता. मावा केक आहे, अमेरिकन ब्राउनी आहे, लावा केक आहे, चॉकलेट व्हॅनिला मफिन्स आहेत, पॅनकेक आहेत, असे अनेक प्रकारचे केक्स तुम्ही अगदी घरच्या घरी बनवू शकता. हे कोणत्या वयोगटातल्या लोकांसाठी एक प्रीमिक्स केक म्हणजे केक प्रीमिक्स म्हणजे केक बनतील ते कोणत्या वयोगटातील लोकांसाठी आहे का? त्याला काय एज बार आहे? सर कोणी काही एज बार नाहीये. अगदी लहान मुलं आमच्याकडे वर्कशॉप्स होतात तर अगदी 6वी 7वीतली मुलंही केकचं हे प्रीमिक्सेस वापरून केक बनवतात. अगदी सोप्या पद्धतीने बनवले जातात. तुमचा सर्वात बेस्ट सेलिंग कोणता प्रोडक्ट आहे केक मध्ये? आपले बेस्ट सेलिंग मध्ये आहे अमेरिकन ब्राउनी आणि मावा केक. आणि आपले सगळे प्रोडक्ट्स प्युअर व्हेज आहेत. Amazon, फ्लिपकार्ट आणि जिओ मार्ट वर पण आपले प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. जर लोकांना हे पाहिजे असेल तर लोकांनी कसा संपर्क साधावा तुम्हाला किंवा तुमचं शॉप आहे कुठे किंवा कसं?
आपलं शॉप आहे वाशी हावरे फंटासियामध्ये. तिथे आपले वर्कशॉप्स पण होतात, बेसिक टू ऍडव्हान्स केकचे क्लासेस आपण घेतो आणि तुम्हाला तिथेही आपले प्रोडक्ट्स मिळतील. आपली वेबसाईट आहे रॉ टू रेडी, तिथे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. त्याचबरोबर अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि जिओ मार्ट वरही आपले प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. अशा प्रकारे प्रेमिक्स केक लोकांना अवेलेबल आहे. कापड आणि टी शर्ट आणि या सर्व गोष्टी लेडीज वेअर आहेत काय? ओके मॅडम, मी इथे व्हिजिटिंग कार्ड आहे याच्यामध्ये वाचतो केतकीस क्रिएटिव्ह स्टिचेस. मी यांच्या मॅडम तुमच्याविषयी याच्या अगोदर पण ऐकलेलं, तुमचं सातत्याने ग्रुप येतं कोपरकर चॅप्टरला आपण आहात बरोबर. तर एक्झॅक्टली मॅडम काय तुमचं स्पेशालिटी आहे? स्टिचेस म्हणजे काय, शिवतात का तुम्ही, काय असं काय? मी केतकी कारलेकर, माझं बुटीक आहे आणि मी नऊवारी साडी आणि नऊवारी साडीपासून ड्रेसेस वेगळे कस्टमाइज करते आणि हँड पेंटेड हे आहेत, बॅग्स आहेत वेगवेगळ्या साईजचे, मुलांचे मोठ्यांचे सगळ्यांचे टी शर्ट आहेत. तसंच मी कुर्तीवर पण हँड पेंटिंग करून देते आणि कस्टमाइज करून देते. कोणाला कसं ज्या टाईपचं पाहिजे तसं करून देते. तसंच ब्लाऊजवर वेगवेगळ्या टाईपचं आरी वर्क, फॅब्रिक पेंटिंग, हँड एम्ब्रॉयडरी, मशीन एम्ब्रॉयडरी सगळं करून देते. मॅडम याच्यातलं म्हणजे स्पेशालिटी काय? आता लोक तर मोस्टली प्रिंटेड घेतात किंवा लोक म्हणतात की आम्ही रेडीमेड जाऊन घेऊ, मग ते तुमचंच काय घ्यावं प्रोडक्ट? ते रेडीमेड मध्ये कसं असतं, जे डिझाईन असतं ते आपल्याला याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे डिझाईन द्याल, स्वतःचं नाव असू दे किंवा तुम्हाला स्पेशल ओकेजनला जर ते पिकनिक असेल, जर तुम्हाला सेम कस्टमाइज करून घ्यायचे असेल पूर्ण ग्रुपसाठी, तर तसेही टी शर्ट आम्ही तुम्ही जे सांगाल ते डिझाईन मध्ये आम्ही करून देतो. जर लोकांना तुमचं उत्पादन अनुभवायचं असेल किंवा घ्यायचं असेल, विकत घ्यायचं असेल, परचेस करता लोकांनी कुठे संपर्क साधावा? तुमचं शॉप किंवा बुटीक जसं तुम्ही बोललात, आणि तुझा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9833708616. तर तुम्हाला कामोठ्यामध्ये तर तुम्हाला कस्टमाइज जर गोष्टी पाहिजे असतील क्लोथिंग वेअरिंग मध्ये, तर तुम्हाला या ठिकाणी केतकीस क्रिएटिव्ह स्टिचेस मध्ये तुम्ही नक्की संपर्क साधावा. आपण पुढे येऊ. इथं सर्व रेडीमेड असं वाटतं. हे काय ह्याच्यामध्ये रेडी आहे काय, म्हणजे मिसळ खायची रेडी टू केक आहे? ओके, तर एक्झॅक्टली काय हर्बिगेज हे प्रोडक्ट आहे. तर नक्की लोकांना खूप मसालेला वेळ खायला लोकांना आजकाल वेळ नाहीये. लोक एक झोमॅटो किंवा स्विगीवर जातात किंवा ऑनलाईन ऑर्डर करतात. तर मला असं वाटतं की हे चांगलं ऑप्शन असू शकतं. नक्की मॅडम तुम्ही उत्पादनाविषयी तुमची माहिती द्या. ओके, माझं नाव रुपाली देशमुख आहे. माझ्या कंपनीचं नाव हार्बीएच फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. आम्ही रेडी टू कुक इन्स्टंट प्रीमिक्सेस बनवतो. माझ्या प्रीमिक्सची खासियत अशी आहे की याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाहीये, मैदा नाहीये अजिबात, याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर किंवा टेस्ट नाहीये आणि यांना फ्रीजची आवश्यकता नाहीये. याची शेल्फ लाईफ 6 मंथ आहे. हे सर्व प्रोडक्ट्स तुम्हाला अमेझॉन वरती भेटतील किंवा तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट केला तरी भेटेल. माझे प्रोडक्ट्स खूप हेल्पफुल आहेत स्टुडंटसाठी, त्याच्यानंतर वर्किंग क्लाससाठी, वर्किंग वुमन्स क्लाससाठी आहे. त्याच्यानंतर जॉब करणारे जे कॉर्पोरेट मधले एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी पण माझे प्रोडक्ट्स खूप हेल्पफुल आहेत. शिवाय हेल्दी फूड फॉर हेल्दी लाईफ असे माझे सर्व प्रोडक्ट्स आहेत. मॅडम कोणता असा तुमचा बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे का याच्यामध्ये, की म्हणजे लोकांना कळू दे की एक्झॅक्टली लोक खूप वापरतात तो? टेस्टी, चमचमीत आणि खूप अशी चटपटीत असं तुम्हाला खायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की माझी मिसळ ट्राय करा, जी तुम्हाला प्रचंड आवडेल. खूप छान टेस्टी आहे, खूप स्पायसी पण नाहीये, पण खूप वेगळाच एक टेस्ट आहे माझ्या मिसळला. तुम्ही नक्की ट्राय करा. तुमची किती उत्पादनं आहेत वेगळी मला सांगा? मिसळ तर आहे, पण थोडं सांगा की सर्व महाराष्ट्रीय उत्पादनं आहेत का, म्हणजे रेडी टू ईट का अजून कोणते आहेत? आपले सर्व प्रोडक्ट्स हे महाराष्ट्रीयन नाश्त्याचे 14 प्रकार आहेत. जसे की 4 पराठे आहेत, त्याच्यानंतर 3 शिऱ्या आहेत, 2 थालीपीठं आहेत, त्याच्यानंतर पकोडा आहे, साबुदाणा खिचडी आहे आणि पोहा, उपमा आणि शिरा. आपले रोजचे रेग्युलर आपले जे पदार्थ आहेत ना तेच, फक्त इन्स्टंट पटकन बनण्यासारखे. धन्यवाद मॅडम. तर अशा प्रकारे तुम्हाला इन्स्टंट नाश्ता जर हवा असेल, मग तो साधा असेल किंवा उपवासाचा असेल, तर तुम्हाला नक्की हर्बिगेजचे जे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही एक्सपिरियन्स केले पाहिजे. आणि सर्व त्यांनी सारा प्रिझर्वेटिव्ह नाहीये, सर्व ऑर्गॅनिक आहे, त्याच्यामुळे तुमच्या आरोग्यालाही तो कोणत्याही प्रकार धोका निर्माण होणार नाही. आता इथे मला सर्व बिस्किट्स दिसतात, ते मोदक्स आहेत. एक्झॅक्टली मॅडम थोडी माहिती द्या, कारण की आत्ताच मी नाश्ता करून आलो समजायचं. तुमचं सांगा काय आहे प्रोडक्ट, तुमच्याविषयी माहिती द्या आणि मग तो प्रोडक्ट विषयी माहिती द्या. नमस्कार, मी सीमा अलंकार कुंभार. माझ्या कंपनीचं नाव आहे दर्जेदार फूड्स आणि आम्ही मिलेट्स मध्ये कुकीज बनवतो, ज्यामध्ये नो मैदा नो शुगरचे प्रोडक्ट आहेत आपले. आणि हे जे आहेत मोदक जे स्पेशली मी बनवले ते खजूर आणि अंजीरचे आहेत.
ज्यामुळे मार्केटमध्ये जे आता शुगरमुळे जे प्रॉब्लेम्स येतात त्याच्यासाठी मी हे नो मैदा नो शुगरचे प्रोडक्ट बनवले. हे सगळे मिलेट्सचे प्रोडक्ट. म्हणजे तुम्ही शासनातून मिलेट्स वापरा त्या योजनेला तर पाठिंबा देत नाहीये आणि लोकांचं आरोग्य सुधारावं यासाठी तो प्रयत्नच आहे. हो सर, नक्की. लोकांना म्हणजे मिलेट्स आता चालूच आहे इयर, तर मिलेट्स साठी मी प्राधान्य देईन. आणि परत आपले लोकांमध्ये जे डायबेटीज बरेचसे प्रॉब्लेम चालू आहेत त्यासाठी हे प्रोडक्ट मी काढलेले आहे. मॅडम, तर मला सांगा की तुमचा बेस्ट सेलिंग जो प्रोडक्ट आहे त्यामधला हा कोणता आहे? आणि आता मी हे बघतोय की आम्ही असे लहानपणी जेव्हा असायचे तेव्हा ते नानकेट्स असे असायचे, तर असं चहा बिस्किट टाइप हे अशा प्रकारे चहा कॉफी सोबत हे आपण खाऊ शकतो का? आणि जर हे खाल्ल्यानंतर असं ठीक आहे आरोग्यासाठी आहेत, खास करून लोक हेल्थ कॉन्शियस खूप असतात, जिमला जाणारे, त्यांच्यासाठी किती फायदेशीर आहे? ऍक्च्युली हे प्रोडक्ट जे आहेत हे जिम वाल्यांसाठी चांगले आहेत आणि याच्यामध्ये सेंद्रिय गुळ आहे, तूप आहे, जे लहान मुलं चांगल्या प्रकारे लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे. मॅडम, जर हे दर्जेदार फूड, तुमचं नावच दर्जेदार आहे प्रोडक्टचं, लोकांना पाहिजे असतील तर कसे अवेलेबल होतील? किंवा कॉन्टॅक्ट नंबर किंवा वेबसाईट किंवा कोणती अशी गोष्ट आहे, तुमचा आउटलेट आहे का? जे काय असेल ते तुम्ही सांगा जेणेकरून लोक तुमच्यापर्यंत पोहोचतील हे प्रोडक्ट घेण्यासाठी. सर, माझा सध्या मी हे घरून करते आहे, यासाठी माझा फोन नंबर आहे, तो फोन नंबर मी देते 7506370203, ज्यावरून तुम्ही ऑर्डर करू शकता. धन्यवाद. तर दर्जेदार टेबल असं बोलू शकतो आपण याला, की सर्व दर्जेदार आहे आणि दर्जेदार फूड साठी त्यांनी कॉन्टॅक्ट सांगितलेला आहे. साड्या पुन्हा मॅडम, तुमची साडी तर दिसत आहेत, आता नवरात्री पण आहेत, काय खासियत आहे तुमच्या साड्यांमध्ये? कारण की साड्यांमध्ये आता ऍज अ पुरुष म्हणून आम्हाला माहिती नाही, फक्त आम्ही सिलेक्ट करू शकतो कलर आणि हे, पण महिलांना माहिती असायला पाहिजे की साड्यांमध्ये व्हरायटीज काय आहे. आणि खास करून नववधू जे असतात त्यांना साड्यांविषयी खूप नॉलेज कमी असतं, मग ते कोणीतरी ज्येष्ठ सांगणार त्या हिशोबाने साड्या घेतात. तर तुमच्या साड्यामध्ये अशी कोणत्या व्हरायटी आहे, खासियत काय आहे? तुमचं नाव आणि पहिले सांगा. नमस्कार, माझं नाव माधुरी पोकळे, मी खारघरला राहते. मी स्त्री शक्ती चॅप्टर मधून आहे. माझ्याकडे विविध प्रकारच्या साड्या आहेत, म्हणजे मोगा सिल्क मध्ये आहे, हँड पेंटेड आहेत माझ्याकडे, हँडलूम मध्ये माझ्याकडे जास्त प्रकारची व्हरायटी मिळू शकते. आणि बॉर्डरच्या किंवा ज्या पैठण्या ज्या आपल्याकडे आहेत, ज्या स्पेशली आपण मराठमोळी लोक घालतो, त्या पैठण्या पण अवेलेबल होतात, म्हणजे ऑर्डरवरती मी मागवून देते. मॅडम, तुमची ही उत्पादनं जर पाहिजे असतील महिलांना किंवा पुरुषांना गिफ्ट देण्यासाठी त्यांच्या घरातल्या महिलांसाठी, तर कुठे संपर्क करायचा? तुमचा कुठे शॉप, वेबसाईट किंवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जो असेल तो तुम्ही द्या, जेणेकरून कस्टमर तुमच्यापर्यंत येतील. मी खारघरला राहते, माझं शॉप मी घरूनच करते बिझनेस आणि एक्झिबिशन्स करते. माझा फोन नंबर आहे 9820171745. धन्यवाद मॅडम. तर अशा प्रकारे साड्या जर महिलांना पाहिजे असतील तर नक्की या मॅडमला इथे कॉन्टॅक्ट करावा. महिलांनाच काय, पुरुषांनाही पाहिजे असतील तर त्यांच्या घरातल्या लोकांना गिफ्ट देण्यासाठी, महिलांना गिफ्ट देण्यासाठी त्यांनी तसा संपर्क करावा. आता मी थोडे शिड्या चढून आलेलो आहे, मे बी इथं शिखरावर लोक काही आहेत इथे. तर ओके, तर महावीर हॉस्पिटल मॅटर्निटी सर्जिकल अँड IVF सेंटर. माझं नाव रेणुका शेळके, मी महावीर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट म्हणून वर्क करते. आमचं हॉस्पिटल कोपरखैरण्यामध्ये आहे, सेक्टर 9 ला. आमच्या इथे पेनलेस डिलिव्हरी होते, फिजिओथेरपी, लॅप्रोस्कोपी, जनरल सर्जरी सगळं होतं. म्हणजे तुम्ही ज्या काही सांगितल्या वेगवेगळ्या उपचार पद्धती, हे तुमच्याकडेच काय हवं? असे तर खूप सारे आहेत मार्केटमध्ये, मग तुमच्याकडे काय हवं? स्पेशल काय तुमच्याकडे? असं स्पेशल म्हणजे गायनेकोलॉजिस्ट आमचे खूप चांगले आहेत त्याच्यामुळे, आणि खूप वर्षाचं एक्सपिरियन्स आहे त्यांचा. हे कोपरखैरण्यामध्ये आहे. तुमची वेबसाईट किंवा काय कॉन्टॅक्ट नंबर आहे का, हॉटलाईन, जे काही लोक तुमच्याकडे येऊ शकतील? कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला. सांगा मॅडम, तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर सांगा. हा, 9619638464. आणखी काही 2 कॉन्टॅक्ट नंबर आहेत आमचे, 9930436920. तर अशा प्रकारे महावीर हॉस्पिटल मॅटर्निटी सर्जिकल अँड IVF सेंटर सायंटिफिकली गोष्टी होत्या, त्याच्यामुळे मी त्यांना ती माहिती द्यायला सांगितली कोणकोणत्या उपचार पद्धती त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. या ठिकाणी मेक युअर ड्रीम ट्रू ऍट पॅरेंटहुड ऍट महावीर हॉस्पिटल मॅटर्निटी अँड IVF सेंटर. तुम्ही पण यांचा भाग आहे का IVF सेंटरचा? ओके, तर IVF सेंटरचा भाग आपल्याकडे आहे. त्यांच्याकडे आय थिंक मॅटर्निटी सर्जिकल हे तुम्ही सांगितलं, पेनलेस डिलिव्हरी थोडं पुढे सांगेल. एकदा वाय चूजर्स त्यांनी सांगितलं की पेनलेस डिलिव्हरी, इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट आहे, कम्प्लीट गायनेकोलॉजी आहे, लॅप्रोस्कोपिक सर्जरी आहे,
फिजिओथेरपी आहे, फिजिओथेरपी आहे, कॅशलेस मेडिक्लेम क्लेम फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यामुळे महावीर हॉस्पिटलला तसं कोणाला जावं लागू नये, पण जर जावं लागलं तर नक्की ह्या महावीर हॉस्पिटलला तुम्ही व्हिजिट करा. मला असं आवडेल की यांनी ह्या फोटोवरती थोडंसं फोकस करावं. या फोटोमध्ये तुम्ही पाहिलं की एका साईडला एक कपल तुम्हाला दिसतंय की जे अगदी हताश, अगदी निराश झालेला आहे. लग्नाला त्याचा 5 वर्ष झालेले आहेत, खूप ठिकाणी गेलेले आहेत, परंतु प्रेग्नन्सी होत नाही. परंतु जेव्हा त्यांना एक आरसा दिसतो आणि हा जो आरसा आहे हा आरसा महावीर हॉस्पिटलचा आहे, त्याच्यामध्ये तो स्वतःला बघतोय की आपल्या हातामध्ये बाळ होऊ शकतं. हे जे एक आशेचा किरण जो असतो तो महावीर मॅटर्निटी आणि IVF सेंटर मध्ये आम्ही देतो. ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाही त्यांच्यासाठी ट्रीटमेंटची गरज असते. लोकांना माहित नसतं की आपल्याला ट्रीटमेंट कधी घ्यायची असते आणि ती ट्रीटमेंट योग्य त्या वेळी आणि योग्य ती ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं. 70% लोकांना IVF ची गरज नसते. 70% लोकांना IVF ची गरज नसते. योग्य त्या वेळी जर साधी ट्रीटमेंट जरी केली तर त्यांना प्रेग्नन्सी राहू शकते. हा आम्ही त्यांना नॅचरल सल्ला देतो आणि लागणाऱ्या 30% लोकांना मात्र IVF चा सल्ला देऊन आम्ही त्यांना प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणा राहायला मदत करतो. कोपरखैरण्यामध्ये हे एकमेव IVF सेंटर आहे, महावीर IVF सेंटर. सर, ऍज अ पत्रकार म्हणून आम्हाला खूप वेगळे अनुभव येतात. लोक सांगतात की IVF ची ट्रीटमेंट खूप कॉस्टली असते. कधी कधी खूप सारे फिनान्शियल बर्डन टाकले जातात लोकांवरती, ज्यांना गरज नसते आणि पहिल्या स्टेज मध्ये माहिती पडतं की होणार नसतं, पण ते ट्रीटमेंट सर्व चालू होतं आणि 1.5-2 लाख का 5-5 लाखापर्यंत बिलं भरवतात. तर याच्यावर तोडगा म्हणून महावीर हॉस्पिटलमध्ये येणं उचित राहील का? येस, अगदी तुम्ही एकदम व्यवस्थित ठिकाणी गाव घातलेला आहे, कारण की कॉस्ट मॅटर्स ए लॉट. तर आम्ही काय करतो, आजकाल नवीन एक फ्रीजिंग नावाची टेक्निक आलेली आहे. एकदाच फक्त ट्रीटमेंट करतो आणि कमीत कमी 5 ते 6 एम्ब्रिओ आपण बनवतो आणि ते फ्रीज करतो आणि 3 सायकलची ट्रीटमेंट ही एकाच सायकल मध्ये महावीर हॉस्पिटलमध्ये होते. जेणेकरून 6 ते 7 लाखाची ट्रीटमेंट आपल्याला 1.5 ते 2 लाख किंवा मॅक्सिमम 2.5 लाख होते. तर कपलचं वय याच्यावरती ऍक्च्युली कॉस्ट असते. त्यामुळे कपल जेवढ्या लवकर IVF ला टर्न होईल तेवढं त्याच्या कॉस्ट कमी होते आणि सक्सेस रेट हा थोडा जास्त असतो. त्यामुळे आय प्रेफर एव्हरीबडी, आय टेल पेशंट्स, डू IVF इफ यू वॉन्ट ऍज अर्ली एज पॉसिबल. डोंट वेट फॉर युअर ओल्डर एज बिकॉज द चान्सेस ऑफ कन्सेप्शन आर लेस आणि कॉस्ट पण तुमची जास्त वाढते. सर, माझा शेवटचा प्रश्न, IVF हे जे सेंटर आहे किंवा मटराटे IVF, आई बाबा बनणे हा खूप म्हणतात ना की खूपच एक आनंददायक आणि खूप नाजूक क्षण असतो. प्रत्येकाला तो त्यांच्या आयुष्यामध्ये पाहिजे असतो. तर यासाठी तुमचं जे अपॉइंटमेंट आहे किंवा गोष्टी आहेत ज्या, तर त्यासाठी कशी प्रोसिजर आहे जेणेकरून ज्यांना आईबाबा बनण्याची, तर माझ्या अंगावर काटा येतो हे सर्व बोलताना, आईबाबा ज्यांना बनायची इच्छा आहे, त्यांचं स्वप्न राहिलेलं आहे, तर त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कसा कॉन्टॅक्ट आणि कसा आहे ते थोडं सांगा. एकदम सोपं आहे. कोपरखैरण्यामध्ये बालाजी मूव्ही कॉम्प्लेक्स सर्वांना माहित आहे. बालाजी मूव्ही कॉम्प्लेक्स समोर पहिल्या मजल्यावरती महावीर मॅटर्निटी IVF सेंटर आहे. वॉक इन अपॉइंटमेंट असतात, परंतु शक्यतो हजबंड तुमच्या जुने रिपोर्ट्स आणि सर्व फाईल्स तुम्ही घेऊन या. थोडा वेळ काढून या, कारण की हॉस्पिटल थोडीशी गर्दी असते, वेळ काढावा लागतो आणि ऑब्व्हियसली जर तुम्ही वेळ काढला तर वॉक इन अपॉइंटमेंट आम्ही प्रत्येकाला देतो आणि तुमची ट्रीटमेंट आपण लवकरात लवकर चालू करू. थँक्यू सो मच. सर, माझा एक प्रश्न असा आहे की किती आता जर रेशो काय राहिलेला आतापर्यंत, तुमच्याकडे किती लोक आतापर्यंत आली, रेशो काय राहिलेला आहे आई बाबा ते स्वप्नांचं पूर्ण करण्यामध्ये? 40 to 50% आमचा सक्सेस रेट आहे, विच इज व्हेरी व्हेरी गुड रिझल्ट. बिकॉज जसे केस असेल त्याप्रमाणे रेट्स असतात. लोक विनाकारण 70-80% रेट सांगतात, बट दॅट इज नॉट फिजिबल अँड दॅट इज नॉट पॉसिबल. सो नॅचरल IVF रेट इज मॅक्सिमम 40 to 50%. धन्यवाद. तर अशा प्रकारे ज्या आई फिजिओथेरपीचा विषय तुम्ही सांगणार आहे का? ठीक आहे, थोडा फिजिओथेरपीचा, पण तरी पण मी पूर्ण करतो की ज्यांचे नॅचरलपणे किंवा आजची लाईफस्टाईलच्या अनुषंगाने जे काय आज आई बाबा बनण्याचं स्वप्न अर्धवट आहे, थांबलेलं आहे, हॉल्ट झालेलं आहे कुठेतरी, तर त्यांना नक्की महावीर मटराटे IVF सेंटरला भेट द्यावं. फिजिओथेरपी विषयी सांगणार आहे मॅडम आपल्याला. महावीर हॉस्पिटलचा सर्व भाग याच्यामुळे थोडं सर्व सायंटिफिकली आणि मेडिकली विषय असल्यामुळे त्यांच्यासोबत मला जास्त वेळ द्यावा लागतोय. मॅडम, तुमची ओळख सांगा आणि फिजिओथेरपी विषयी थोडस तुम्ही जे ग्राहकांना तुम्ही अपील करा, काय एक्झॅक्ट तुम्हाला सांगायचंय सेवेसंदर्भात. नमस्कार, मी डॉक्टर जयश्री लोखंडे. मी महावीर मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटलमध्ये माझं फिजिओथेरपी सेंटर आहे. मी तिथली फाउंडर आहे. तर माझं ऑर्थोपेडिक्स मध्ये स्पेशलायझेशन झालं, त्यामुळे सगळे बोन्स, जॉईंट्स, मसल्स याच्याशी माझं निगडीत सगळं काम असतं. बऱ्याच जणांना खूप गैरसमज असतो की फिजिओथेरपी म्हणजे काय, किंवा फक्त मालिश करणारे किंवा हातपाय हलवणारे असं. तर मला सांगायचं की आपण कार्डिओलॉजिस्ट म्हणजे ब्रेनचा, हार्टचा डॉक्टर, न्यूरोलॉजिस्ट म्हणजे ब्रेनचा डॉक्टर,
तसं जो मसल्सचा डॉक्टर असतो त्याला फिजिओथेरपिस्ट म्हणतात. सो फिजिओथेरपिस्ट काय करतो की तुमचे सगळे जॉईंट्स व्यवस्थित ठेवण्यात, तुमच्या सगळ्या मुवमेंट्स व्यवस्थित ठेवण्यात तुम्हाला मदत करतो. बरेच तुम्हाला फ्रोझन शोल्डर होतं, सर्वायकल स्पॉन्डायसिस, लंबर स्पॉन्डायसिस होतं, परत त्यानंतर तुम्हाला गुडघ्यांची झीज होते, ओए नीज होतात, अँकल पेन, नी पेन, हे जे सगळे पेन आहेत ना, या ह्याच्यात तुम्ही मसल्स स्ट्रॉंग केले, तुम्ही व्यायाम व्यवस्थित केले तर तुम्हाला ह्याच्यातनं खूप आराम मिळतो. आजकाल आपली लाईफस्टाईल अशी झाली की सतत बसून काम असतं किंवा एका ठिकाणीच काम असतं किंवा चुकीच्या पोझिशन मध्ये आपण बसतो. ह्या सगळ्यांना तुम्ही जर नीट करेक्ट केलं तर तुमची शरीराची आणि हाडांची झीज बऱ्यापैकी आपण थांबवतो. बरेच लोक म्हणतात की मॅडम मी माझ्या घरापासून मी हॉस्पिटलपर्यंत किंवा जॉबपर्यंत चालत जातो. ते चालत जाणे म्हणजे व्यायाम नसतो. कित्येक व्यायाम म्हणतात की आम्हाला घरकामच इतके असतात की घरकाम त्याच्यातच आमचा सगळा व्यायाम होतो. तर त्या सगळ्यांना सांगू शकते की काम म्हणजे व्यायाम नसतोच कधी. काम हे कामासाठी असतं आणि व्यायाम हा स्वतःसाठी, स्वतःच्या शरीरासाठी असतो. त्यामुळे स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या, स्वतःच्या स्नायूंकडे, जॉईंट्सच्या मजबूतीकडे लक्ष द्या, कारण हेल्थ इज वेल्थ ऍट द एंड. सो प्लीज टेक केअर ऑफ युअर ओन बॉडी. महावीर हॉस्पिटल विशेष संपर्कात ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर लोकांनी मॅडमनी खूप चांगल्या प्रकारे माहिती लिहिली, खूप समजेल अंडरस्टँडेबल माहिती लिहिली आहे. तर लोकांनी स्वतःचा आरोग्य सांभाळावं जेणेकरून महावीर हॉस्पिटल जावं लागणार नाही. तर अशा आता मी थोडा पुढे येतो. पुन्हा आपण फूडच्या ठिकाणी आलेलो आहे. चितळकर बंधू, मला नाव दिसते म्हणून मी वाचतोय आणि मी ह्याच्यासाठी मी कॉन्फिडेंटली असं, कारण की मी हे खाल्लेलं आहे, टेस्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे आता काही फेकणार नाही ना तुम्ही. कारण की मी पण सॅटर्डे क्लबचा मेंबर आहे आणि आउटबाउंडला यांनी भेट फेकून मारलेल्या, त्याच्यामुळे मला चांगला एक्सपिरियन्स आहे. सर, ग्राहकांना, नागरिकांना, आमच्या प्रेक्षकांना तुमचे चितळकर बंधू, भेळ दिसते मला, भाकरवडे आहे, पुणेकर भेळ एक दाबून खाता, मी पण पुण्याचा असल्यामुळे या गोष्टी जास्त आहेत. तर तुमचे कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत आणि तुम्ही आता खूप जबरदस्त ब्रँडिंग केलेली दिसते मला, म्हणजे खूप कमी मराठी माणसं आहेत की जे ब्रँडिंग मध्ये उतरतात. तर सर थोडं तुमच्याविषयी माहिती द्या आणि तुमच्या उत्पादनाविषयी माहिती द्या. नक्की सर. माझं नाव बाबासाहेब चितळकर, फाउंडर अँड CEO चितळकर बंधू फूड्स प्रायव्हेट लिमिटेड. आपली 3000 स्क्वेअर फुटाची महापे ते प्रशस्त अशी फॅक्टरी आहे. त्याचप्रमाणे आपले 6 आउटलेट आहेत. आपण वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, नगरला देखील आपण आहोत. तर अशा पद्धतीमध्ये आपल्याकडे जे स्पेशल प्रोडक्ट्स आहेत त्यामध्ये आपली भेळ आहे, गावच्या चवीची भेळ आहे, नगरची जी सुप्रसिद्ध भेळ आहे ती आपल्याकडे आहे, आपण स्वतः बनवतो ती. त्याचबरोबर आपल्याकडे लसूण चिवडा, भाकरवडी, कचोरी, समोसा असे 100+ प्रोडक्ट्स आहेत आणि हे प्रोडक्ट्स आपण ग्राहकांसाठी घेऊन आलेलो आहे. आणि आता स्पेशल नवरात्र येते, नवरात्रीसाठी उपवासाचे पदार्थ आपल्याकडे केळा वेफर्स आहेत, फराळी चिवडा आहे, साबुदाणा चिवडा आहे, हे स्पेशली आम्ही आता बनवलेले आहेत. त्याचबरोबर लवकरच दिवाळी येते आणि दिवाळीसाठी आम्ही जबरदस्त अशी फराळाची मेजवानी घेऊन आलेलो आहे आणि ती दिवाळी फराळाची मेजवानी आपल्या सर्वांना मिळणार आहे आणि जबरदस्त डिस्काउंट ऑफर्स देखील असणार आहेत. त्याचबरोबर आपले जे ग्राहक आहेत त्यांना आपण एक नवीन आपण प्रोडक्ट इन्व्हेंट केलेला आता इकडे, काजू कतली, स्पेशल काजू कतली आपण आता बनवलेली आहे. त्याचबरोबर ड्रायफ्रूटचे जे लाडू आहेत किंवा ड्रायफ्रूटचे जे मिठाई आहे ती देखील आपण आता दिवाळीसाठी स्पेशल इन्व्हेंट केली आणि ती आपण ग्राहकांसाठी खास देणार आहोत. मला सांगा, आजच्या तारखेला खूप भेसळ असते, प्रिझर्वेटिव्हचा मारा असतो आणि मग त्याच्यामुळे मग लोकांना ऍसिडिटी सर्वात पहिले होते किंवा स्किनवर कुठेतरी फोडी येणे किंवा अशा खाज येणे या गोष्टी येतात. तर तुमचं प्रोडक्ट हे सर्व हॅसल फ्री आहेत का या सर्व प्रॉब्लेम्स मध्ये? आणि महत्वाचं म्हणजे की तुमचा प्रोडक्ट खाल्ल्यानंतर कोणत्या प्रकारे साईड इफेक्ट टेस्टमेंट घेतली पण असेल तर लोकांचा आतापर्यंत प्रतिक्रिया, फीडबॅक काय आहे? आतापर्यंत लोकांचा फीडबॅक असा आहे की आपले जे प्रोडक्ट लोक टेस्ट करतात ते प्रोडक्ट मध्ये आपण कुठल्या प्रकारची भेसळ करत नाही. आपण प्युअर बेसनचे पदार्थ बनवतो. आपण कुठल्याही प्रकारचे मार्केटमध्ये जे भेसळयुक्त आपण अन्न बघतो ते मिळत असतं, पण आपण कुठल्याही प्रकारची भेसळ करत नाही. आपण पूर्ण आपले जे पदार्थ लॅब टेस्ट केलेले आहेत, सगळ्या गोष्टी आपल्याकडे अप टू डेट आहेत, न्यूट्रिशन्स व्हॅल्यू या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. येस सर. सर मला सांगा, तुमचा या प्रोडक्ट तुम्ही 100+ प्रोडक्ट सांगितले, तरी पण तुमचे असे बेस्ट सेलिंग प्रोडक्ट कोणते आहेत? नक्कीच. आता आमची जी स्पेशल भेळ आहे ते एकदम जबरदस्त चालू आहे. पूर्ण संपूर्ण नवी मुंबई ठाण्यामध्ये आपली संपूर्ण दुकानांना हा सगळा सप्लाय जातो. आपण मॅन्युफॅक्चर असल्या कारणानं संपूर्ण महाराष्ट्र देखील आपण आता जाणार आहोत. तसेच फ्रँचायझी देखील आपण आता देत आहोत. तर ज्या कुणाला महिलांसाठी आपण फ्रँचायझी सुरू केल्या, महिलांसाठी अगदी कमी दरामध्ये आपण फ्रँचायझी सुरू केलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण आपल्या जे फ्रँचायझी, मोठ्या फ्रँचायझी देखील आपण देत आहोत. 500 स्क्वेअर फुटामध्ये, 300 स्क्वेअर फुटामध्ये अशा प्रकारचे देखील आपण फ्रँचायझी देत आहोत. तर ह्या फ्रँचायझीचा नक्कीच महिला देखील लाभ घेऊ शकतात. जे तरुण उद्योजक आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, अशांसाठी आपल्याकडे खूप जबरदस्त अशी संधी आहे. धन्यवाद सर. तर अशा प्रकारे नागरिकांना, प्रेक्षकांना माझा अपील असेल की तुम्हाला जर उत्तम स्वादिष्ट असं जर मेजवानी बोलू शकतो मी उत्पादन खायचं असेल, दिवाळी फराळ, त्यांनी सगळ्या नवरात्र्यामधला उपवास चिवडा
आणि संध्याकाळी आणि कधी खाता येणारी भेळ जर तुम्हाला अनुभवायची असेल नक्की चितळकर बंधू यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. असं तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगितला नाही किंवा कुठून तुमचे हे प्रोडक्ट उपलब्ध होते तेवढं सांगा. आमचे जे प्रोडक्ट आहेत ते कोपर कॅरेने नवी मुंबई येथे आमचे 2 आउटलेट आहेत. त्याचबरोबर कल्याण अंबाला देखील आमच्या शाखा आहे, पनवेलला देखील आमची शाखा आहे. सगळीकडे आपल्याला हे पदार्थ मिळतील. माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो प्रथम 9892840191 हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. यावरती आपण संपर्क साधू शकता, व्हॉट्सअप देखील करू शकता. धन्यवाद. धन्यवाद सर. तर अशा प्रकारे आता आपण पुढे येऊ. थोडे जर कार्ड्स दिसतात. सामान्यपणे आपण कार्ड्स जो बघतो म्हणजे आम्हाला जशा माहिती आहे कार्ड्स आहेत पत्तेवाले कार्ड, 3 पत्ती म्हणा किंवा जोड पत्ता म्हणा आणि ही विविध प्रकारची नावं आहेत जे जुगारामध्ये खेळतात. पण इथं कार्ड्स वेगळे दिसत आहेत. एक्झॅक्टली कार्ड्स आणि या सर्व गोष्टी थोडं सांगावं आणि महत्वाचं म्हणजे की तुम्ही तुमची ओळख सांगावी आणि मग तुमच्या या सर्व्हिसेस सेवाबद्दल सांगावं. नमस्कार, माझं नाव मुग्धा माळगावकर. माझ्या कंपनीचं नाव आहे एरिना मिराकल्स. जसं प्रश्न आहे तर उत्तर आहे तर त्याचं समाधान पण आहे. त्यासाठी आपण काय करतो, जन्मापासून मरणापर्यंत जेवढे काही प्रश्न आपल्याला बसतात मानवी आयुष्यामध्ये, जसं आपलं लग्न असेल, मुलांचं एज्युकेशन असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, कर्ज असेल किंवा आजारपण असेल, आपल्याला घर घ्यायचं आहे, घर विकलं जात नाहीये, A to Z जेवढे पण प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मी माझ्या टॅरो कार्डच्या माध्यमातून जे 15व्या शतकामध्ये आज खेळ म्हणून आला होता, आज ते ज्योतिषशास्त्राच्या बरोबरीने आपण त्याच्या प्रश्नाची उत्तर देऊ शकतो. जगामध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांचे डेट ऑफ बर्थ प्रॉपर नाहीये किंवा लोक त्या गोष्टींसाठी जातात, भरपूर पैसा आणि वेळ खर्च करतात. पण टॅरो कार्डच्या माध्यमातून म्हणजे इंट्युशन, जसं आपले पंचतत्व हा ब्रह्मांडाचा एक भाग आहे, त्याच ब्रह्मांडाच्या तत्वावरती टॅरो कार्डचे व्हायब्रेशन्स आणि एनर्जी बेस आहे. तर तुम्ही मला एखादा कुठलाही प्रश्न विचारला तर विदिन अ सेकंड 5 to 10 सेकंड तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर अगदी अचूक पद्धतीने शोधण्याची आणि ऐकण्याची आणि ते जाणून घेण्याची संधी तुम्हाला टॅरो कार्डच्या माध्यमातून मिळेल. मॅडम, त्याच्या अगोदर मी हे सांगतो की प्रेक्षकांना की एक्झॅक्टली काय आहे, कारण की ऑनलाईन मध्ये जेव्हा टीव्ही मध्ये हे सर्व दाखवलं जातं प्रत्यक्षामध्ये खूप कमी बघायला मिळतं आणि जरी बघायला मिळालं तरी सुद्धा त्याच्याविषयी माहिती लोकांना कमी असते. ही एक्झॅक्टली काय थोडंसं माहिती द्या. नक्की मला सांगायला आवडेल. सुरुवातीला आपल्या आजी आजोबांच्या काळापासून म्हणा किंवा आता सुद्धा आपण रत्न नॉर्मली ऐकतो, पण रत्न म्हटल्यावरती की त्याचा भरपूर असा खर्च असतो किंवा सगळेच लोक त्या माध्यमाला मानतात असं नाही. पण आजकालचं जे मॉडर्नायझेशन आहे तिथे आपण कसं आहे की इझिली म्हणजे फक्त मला माझा एकच प्रश्न आहे की मला पैशांसाठी हवंय किंवा मला फक्त स्वतःचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी हवंय, तर क्रिस्टल्स याचे स्वतःचे असे पर्वत असतात. त्याचं मॉडिफिकेशन म्हणून जेव्हा हे मशीन मध्ये ओढले जातात त्यानंतर ह्या फॉर्म मध्ये क्रिस्टलच्या फॉर्म मध्ये आपण ऍज अ रेमेडी म्हणून वापरलं जातं. याच्यासाठी समजा कोणाला अँझायटी आहे, इन्सोमिनिया आहे किंवा मॅरिटल प्रॉब्लेम्स आहेत किंवा बिझनेस रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जसं आपण देतो तसं प्रत्येक प्रश्नाच्या समस्येवरती क्रिस्टल्सचे काम करतात. तुम्ही जसं बोलत होता की कोणती संधी काहीतरी मिळेल त्याच्यासाठी तुम्हाला माहिती कोणती लागते जेणेकरून तुम्ही माझा प्रश्न तर खूप असतात ऍज अ पत्रकार म्हणून. माझं नाव सुदीप दिलीप घोलप आणि तुम्हाला मला आधी काय पाहिजे प्रश्न, माझा पासपोर्ट कधी निघेल, तर मी पासपोर्ट साठी कधी अप्लाय करेल. तुमचं काही डेडलाईन फिक्स आहे की तुम्ही भरपूरदा ट्राय केलेला आहे? नाही, मी कधी ट्राय नाही केलं. आपलं नाव काय म्हणाला? सुदीप घोलप. सुदीप घोलप यांनी जर का पासपोर्ट अप्लाय केला तर त्याला इझिली अवेलेबल होईल का, त्यांना इझिली मिळेल का? या सगळ्या कार्ड्स पैकी तुम्हाला जे 2 कार्ड्स काढायचे वाटतात ते तुम्ही कार्ड्स काढा, ते माझ्या हातात द्या, मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगते. पण मग होणार आहे. तुम्ही जर का अप्लाय केलं तर इमिजिएटली तुम्ही जाऊ, तुम्हाला मिळेल. आणि जर का तुमचा समजा डॉक्युमेंटेशन मध्ये प्रॉब्लेम असेल तर इथे मला दिसतं की तुम्ही एखादा एजंट पकडला तर तुमचं जे महिन्याभराचं काम आहे ते आठवड्याभरामध्ये होईल. मला एजंट थ्रू गेला तर लवकर होऊन जाईल काम, तर प्रत्येकाला एजंट थ्रू जावं लागतं. मॅडमनी बरोबर पकडलं ही गोष्ट. मी जेव्हा स्वतः अप्लाय करतो कोणती गोष्ट, साधं लायसन पण माझं कधी नॉर्मल मला एजंट थ्रू जावं लागतं. तर धन्यवाद मॅडम. तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी कसं लोकांना हे करावं लागेल? माझ्या या सगळ्या सर्व्हिसेस ऑनलाईन ऑफलाईन अवेलेबल आहेत. मी आज पर अपॉइंटमेंट वाशीमध्ये सेक्टर 17ला माझं ऑफिस आहे आणि पनवेलला माझं वास्तव आहे. तर ज्यांना कोणाला माझे सर्व्हिसेस अवेल करायच्या असतील तर मला ऑनलाईन ऑफलाईन कॉन्टॅक्ट करू शकतात. माझं वेबसाईटचं नाव आहे
www.arenamirakals.com याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर टॅरो कार्डची सर्व्हिस जी आहे, टॅरो कार्ड रिडिंग जे आहे तुमच्या जीवनातले सुख दुःखाचे, अजून एक मॅडमला काय ते सांगायचं असं टॅरो कार्ड जसं मी कन्सल्टेशन देते तसं मी ऑनलाईन आणि ऑफलाईन शिकवते सुद्धा. ऑल ओव्हर ग्लोब माझे ह्या सर्व्हिसेस अवेलेबल आहे. थँक्यू. तर आयुष्यातले सरप्राइझिंग गोष्टी स्वतःच्या विशेषतः स्वतःच्या तर जाणून घ्यायच्या असतील तर नक्की तुम्ही मॅडमला कॉन्टॅक्ट करा. टॅरो कार्ड रीडर आहे त्या, आणि त्यांनी माझंही सांगितलं, एक गोष्ट त्यांनी पकडली माझी, पकडून दिली खास करून, की मी तुम्हाला सांगितली की मला एजंट थ्रू जावं लागतं. धन्यवाद मॅडम. तर इथं आता शेवटच्या स्टॉलला आपण आहोत, आणि या ठिकाणी थोडं दांड्या दिसतात, मला कपडे दिसतात, मे बी काहीतरी वाळा लावला आहे. वाळा लावलाय का तुम्ही एक्झिबिशन लावलं माहिती नाहीये. थोडी तुमच्या उत्पादनाविषयी माहिती द्या, तुमच्याविषयी माहिती द्या, एक्झॅक्टली काय आहे, कारण की लवकर समजून येत नाही अचानक पाहिल्यामुळे. कदाचित ते त्या ठिकाणी असेल तर मला लगेच कळालं असतं. ओके, नमस्कार, माझं नाव आनंद असुरकर. आम्ही स्टॅकअप स्मार्ट सोल्युशन्स तर्फे आहोत. इथे सॅटर्डे क्लब वाशी चॅप्टरला मी रिप्रेझेंट करतो. आम्ही आणले, आता सध्या पावसाळा सुरू आहे, तुमचे ओले कपडे अस्तव्यस्त पडले असतील, तुम्ही ओले कपडे सुकत घालण्यासाठी स्टूलवर चढत असाल, अपघात घडण्याचे चान्सेस आहेत, तर अशा वेळेला तुमच्या कपड्यांना, ओल्या कपड्यांना सिलिंगला एका छान सुंदर सिस्टीम मध्ये तुम्ही वाळत घालू शकता तुमच्या खिशातल्या बजेट प्रमाणे. तर हे आमचं मॅन्युअल ऑपरेटेड स्टँड आहे. यासोबत तुमचं रिमोट ऑपरेटेड सुद्धा येतं, तुम्हाला बटन ऑपरेशन सुद्धा येतं, आणि अगदी वाजवी दरात आम्ही मराठी ग्राहकांना हे आज इथे प्रेझेंट करत आहोत. सर मला सांगा की तुम्ही सांगा सिलिंगला तुमचं हे असतं, मोस्टली हे दिसते मला इथे मोटर आहेत, माझा मेंटेनन्सच्या बाबतीत कसं आहे, की मेंटेनन्स कसं आहे मॅन्युअल मध्ये, किंवा तुम्ही असं म्हणलं की मोटराईज मध्ये मेंटेनन्सचा काय आहे, पार्ट तो पण जरा सांगा. सर, सिस्टीम फार सोपी बनवली असल्यामुळे आम्ही गेल्या 4 वर्षात आम्हाला 0 मेंटेनन्सची कंप्लेंट आहे, दोन्ही मॅन्युअल मध्ये सुद्धा आणि मोटराईज मध्ये सुद्धा. पण अगदीच काही आलं तर आमची टीम ऑल ओव्हर द मुंबई अवेलेबल असते, 24/7 अवेलेबल असते, तुम्हाला सर्व्हिस देते. सर, जो भाग आहे नळ्या ज्या आहेत कपडे वाळत, ते किती एक्झॅक्टली लार्ज असायला, कारण की आता मला ते डेमो असेल हा, एक्झॅक्टली किती लांबीच्या असतात, जेणेकरून म्हणजे भाग लोकांना तुम्हाला तो कॉन्टॅक्ट करा असेल, हे प्रोडक्ट विकत घ्यायचं असेल तुमच्या घराला, तर त्यांना कळेल की किती जागा मॅक्झिमम आणि मिनिमम तुम्ही त्या जागेमध्ये तुम्ही ते लावून देता उत्पादन. सर, याची विड्थ 2 फूट आहे आणि लांबी तुम्हाला 4 फुटापासून 8 फुटापर्यंत कितीही आम्ही कस्टमाइज करून देतो. सर मला सांगा की हे लोकांना तुमचं प्रोडक्ट विकत घ्यायचं असेल तर एक्झॅक्टली त्यांना कुठे कॉन्टॅक्ट करावं लागेल आणि कसा कॉन्टॅक्ट करा, तुमची वेबसाईट, कॉलिंग नंबर किंवा व्हॉट्सअप जे काय असेल, जेणेकरून लोक तुमच्यावर पोहोचतील ह्या प्रोडक्टसाठी. हो, तुम्ही आमच्या stackupsmartsolution.com www.stackupsmartsolution.com वर जाऊन आमच्याविषयी पूर्ण माहिती मिळवू शकता. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8383865590. येस, आणि तुम्हाला काही डेमोसाठी किंवा कशासाठी पाहिजे असेल आम्ही व्हिडिओज आमचे शेअर करू शकतो तुम्हाला. धन्यवाद सर. अशा वेळेला कपडे सुकवण्यासाठी पावसामध्ये खूप प्रॉब्लेम असतो, कपडे सुकवण्यासाठी जे आहे खूप महत्वाचं उत्पादन आहे, त्याच्यामुळे लोकांनी नक्की याच्यावर लक्ष घालावं, कारण की आजच्या तारखेला लोकांनी छोटी घरं असतात आणि छोट्या घरामध्ये जमिनीवर ठेवणारं स्टँड जे असतं ते स्टँड खूप जागा घेतं, आणि मग अशा प्रकारे जर तुम्ही सिलिंग मध्ये हे अशा प्रकारे प्रोडक्ट लावलं तर नक्की तुम्हाला याचा फायदा जागा वाचवण्यात घराचा होईल. तर मी कॅमेरामध्ये थोडं पुढे यायला सांगेल. अशा प्रकारे आपण आज सॅटर्डे ग्लोबल ट्रस्टचा जो क्लब आहे, सॅटर्डे ग्लोबल ट्रस्ट क्लब, त्यांच्या माध्यमातून जे कला रंग कार्यक्रम इथे होता आगळीकोळी भवन मध्ये, आणि त्या ठिकाणी स्टॉल्स उपलब्ध आहे. हे सर्व सॅटर्डे क्लबचे मेंबर होते, विविध चॅप्टरचे, म्हणजे विविध विभागात क्षेत्राला ते चॅप्टर बोलतो सॅटर्डे क्लब मध्ये. तर त्यांनी आपण त्यांचे विविध प्रकारचे उत्पादन पाहिले आहेत. तर प्रेक्षकांना माझे आव्हान आहे की तुम्हाला जर ह्याच्यामधलं कोणतं प्रोडक्ट आवडलं आणि घेण्याची जर तुम्हाला आवड निर्माण झाली तर नक्की तुम्ही यांना संपर्क साधा. आम्ही इंटरव्ह्यू घेतानाच त्याच्यामध्ये संपर्क क्रमांक, त्यांचं दुकानाचा ऍड्रेस, ज्यांचा अवेलेबल जसं आहे, काही महिला ते घरातूनच बिझनेस करतात, व्यवसाय करतात. खूप म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी पण ही चांगली गोष्ट आहे की ते उद्योग व्यवसायामध्ये मराठी माणूस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आणि यांना आर्थिक दृष्ट्या आणि व्यवसायदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नागरिकांनी नक्की संपर्क करावा. याच्यामध्ये खूप सारे प्रोडक्ट आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कामाला येणारे आहेत.
तर नक्की नागरिकांनी याला संपर्क करावा, या व्यावसायिकांना, उद्योजकांना आणि मराठी व्यक्तीला उद्योग आणि व्यवसायामध्ये सक्षम करण्यासाठी हातभार लावावा. कॅमेरा पर्सन अथर्व सोबत मी सुदीप घोलप, पालिका प्रशासनासाठी नवी मुंबई.